तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्ही बघताय वन राईड विथ आकाश, आणि आपण हा मोठा व्लॉग नाही करत आहे, आपण करतोय व्हॉइस ओव्हर, ते पण प्रयागराजमध्ये. आम्ही आलो आहे दोघं भाऊ प्रयागराजमध्ये फिरण्यासाठी, आणि आत्ता प्रॉपर आम्ही आहेत प्रयागराज सिटीमध्ये. आणि आहे ना विषय काय आहे, आम्ही प्रयागराज आहे ना एक्सप्लोअर करतो आहे, कारण संध्याकाळच्या टायमाला आम्हाला जायचं आहे गंगा आरतीसाठी, जिथं कुंभमेळा होतो तिथे. तर हम जा रहे हैं प्रयागराज सिटी घूमने के लिए. तो प्रयागराज सिटी में क्या क्या है क्या क्या नहीं है ये हमको देखने का है, क्योंकि हमको अभी बहुत सारा टाइम है, और शाम के टाइम हमको जाने का है गंगा आरती के लिए. गंगा आरती होती है त्रिवेणी संगम पे. तो अभी हमने मस्तपैकी छोले भटूरे खा लिए और दोनों भाई घूम रहे हैं. देखते सिटी में क्या क्या देखने के लिए मिलता है नया नया. और जैसी हमारी मुंबई सिटी है घूमने के लायक, तो हम इधर आए हैं तो देखते हैं क्या क्या घूमने के लिए मिलेगा. और आप सभी लोगों को लगता होगा कि हम अभी यूपी में आए हैं तो हम हिंदी में बात कर रहे हैं, तो ऐसा कुछ नहीं आहे भाई लोग. जसं तुम्ही माझा स्टार्टिंगचा इंट्रो बघितला असेल ना, जय शिवराय जय महाराष्ट्र, आपण कुठल्याही देशामध्ये कुठल्याही वेळेस काहीही करत असलो ना तरी आपण आपली भाषा ही विसरणार नाही. तर भावांनो, विषय काय माहिती आहे का, काय बोलतो व्लॉगचा स्टार्टिंग तर झाला आहे आणि आता एक्सप्लोअर करतो आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, आपण इथे व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण आजूबाजूचा आवाज जरा जास्त आहे आणि व्हॉइस ओव्हर केलेलंच चांगलं होईल. त्याच्यामुळे आता ह्या व्लॉगची स्टार्ट केली आहे. तर बघूया आता आपण पुढे आपल्याला काय काय नवीन बघायला भेटतो आहे. आणि मेन विशेष काय माहिती आहे का, आम्ही रूमपासून निघालो आहे आणि आहे ना जास्त कुठं असं रिक्षाने फिरत नाही बसत आहे. आम्ही विचार करतो आहे की जेवढं चालत फिरता येईल तेवढं चालत आम्ही फिरतो आहे. तो गाइज अभी हम चलते चलते पहुँचे हनुमान मंदिर. अब भी देख लो हनुमान मंदिर कैसा है अंदर से, क्योंकि अपने इधर थोड़ा अलग रहता है, और अपन जिधर प्रॉपर सिटी में आए हैं, अलग सिटी में आए, अलग सिटी में आए, तो आप देख लीजिए कि इधर का भी मंदिर कैसे रहता है, इधर का नेचर इधर का कैसा प्रॉपर रहता है. आप देख लीजिए सिटी साइड में, और जिधर हम शाम को जाने वाले हैं उधर का नेचर अलग रहेगा, इधर का नेचर अलग है. और इधर अभी सुबह का टाइम है तो देख लेते. मैं एक नोटिस किया इधर, जैसे अभी हम हनुमान मंदिर गए, इधर शंकर जी का मंदिर था, और शंकर जी के ना 12 ज्योतिर्लिंग ऐसे रखे हुए थे. हमने उधर जाके मंदिर में, उधर कैमरा अलाउड नहीं था जैसे हनुमान मंदिर में अलाउड था वैसे, लेकिन हमने जैसे देखा तो हमने एक नोटिस किया कि इधर है ना अभी 11 बजे सुबह के, और 11-11:30 बजे तक है ना इधर के सब मंदिर है ना बंद हो जाते हैं. और इतना ही नहीं, मंदिर ही नहीं बंद हो जाते, इधर के ना सब अंदर के मतलब बाहर के गेट भी बंद किए जाते हैं. और है ना मंदिर के गेट बंद करने के बाद है ना जो अंदर रहते हैं ना उन सभी को है ना बाहर निकाला जाता है. अपने इधर तो ऐसा कुछ सिस्टम नहीं है, इधर का सिस्टम क्या है मुझे मालूम नहीं, लेकिन थोड़ा सा है ना अलग लग रहा है इधर का सिस्टम. देखते हैं अभी क्या क्या नया नया देखने के लिए मिलता है. लेकिन अभी हमने जो देखा कि मंदिर 11 बजे बंद हो जाते हैं, उसका इशू क्या हो सकता है मुझे अभी तक मालूम नहीं, अपन बाद में देख लेंगे. लेकिन मैं जब अपने इधर तो ऐसा कुछ नहीं रहता है. तो भाई लोग, हम अभी घूमते घूमते आ गए इधर आज़ाद मैदान के इधर. और आज़ाद मैदान इधर नाम लिखा था, मतलब इधर का जो एरिया है उसका नाम आज़ाद मैदान है. आप जैसे व्यू देख रहे हो. तो विषय काय माहिती आहे का, मला जरा इथला नेचर चांगला वाटतोय, पण आहे ना नाव आझाद मैदान लिहिलं होतं, पण आहे ना इथं जसं काय नेचर आहे ना तर इथं बघून असं काय वाटत नाही. असं वाटतं की इथून आहे ना रस्ता चालला आहे ना तर इथून आहे ना दुसरीकडे काय कुठेतरी जायचा मार्ग असेल, पण आपल्याला काय एवढं आयडिया नाही आहे. आता इथं पण काय जास्त आहे ना व्हिडिओ शूट करण्यासारखं नाही आहे. तर भावांनो, आता जसं आझाद मैदानमधून निघालो, ऑटो रिक्षा पकडली. ऑटो रिक्षा पकडून आहे ना आता एक लोकेशन आहे जे आम्ही आहे ना नेटवरती सर्च केलं आहे. आता बघूया की आहे ना ते लोकेशन चांगलं आहे का, म्हणजे एक ना मैदानसारखं म्हणजे असं गार्डन टाईप एरिया आहे. बघूया आपण जाऊन. तर इकडचे ऑटो रिक्षाचा विषय काय माहिती आहे का, इकडचे आपले जे ऑटो रिक्षा आहेत ना ते 7 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरपर्यंत 30-40 रुपये घेतात. पण इकडच्या ऑटो रिक्षाचा विषय असा आहे की तुम्ही आहे ना 20 किलोमीटर जा
किंवा 25 किलोमीटर जा, तुमचे जास्तीत जास्त आहे ना फक्त 20 रुपये किंवा 30च रुपये जातील. तर आहे ना मी हे नोटीस केलं आहे आता ज्या रिक्षामध्ये बसलो आहे ती तरी CNG रिक्षा आहे, पण आहे ना ॲक्च्युअल बघायला गेलं ना इकडं सगळीकडे जास्तीत जास्त आहे ना फक्त आहे ना ते चार्जिंगवालेच ऑटो रिक्षा चालतात आणि हे आत्तापासून नाही आधीपासून आहेत. त्याच्यामुळे इकडच्या लोकांचं एक थोडंसं नेचर वेगळं आहे. आपल्या इकडं CNG गाड्या जास्त चालतात, पेट्रोल गाड्या जास्त चालतात, पण इकडे तसं नाही आहे की आपल्यापेक्षा थोडंसं चेंज आहे, आपल्यासारखं नाही आहे. आपल्या इकडं कसं ट्रॅफिकमध्ये जास्त जगायला लागतं, इथं ट्रॅफिकमध्ये कमी जगावं लागतं. त्यामध्ये काय माहिती आहे का, इकडचे रस्ते आहे ना भरपूर चांगले आहेत, आपल्यासारखे नाही आहेत, खड्डे खुड्डे वगैरे काही नाही आहे, नॉर्मल रस्ते आहेत. मजा आली. भाई साहब, आता आपण जिथं आलो आहे ना तो एरिया बघा, फक्त तुम्ही कॅमेरामध्ये पण बघा. मला ना थोडंसं डाऊट येतो आहे की ज्या गार्डनमध्ये आम्ही आलो आहे ना तो गार्डन फक्त नॉर्मल गार्डन नाही आहे, हा आहे ना मला कपल पॉईंट वाटतं आहे. मला वाटत नाही की इथे काय असं चांगलं बघायला भेटेल, कारण की मी सकाळपासून आम्ही निघालो आहे 10च्या आधी 9 वाजेपासून निघालो आहे, पण मला अजूनपर्यंत असं कुठलं लोकेशन नाही भेटलं आहे की तिथे आपण प्रॉपर असं नॉर्मल बसू शकतो किंवा शांत वातावरण बिलकुल नाही आहे. इकडं सगळीकडे ना फक्त एकच आहे की बोलतात ना, आता मंदिरामध्ये गेलो तिकडं पण निघालो, तिकडून पण लवकर निघालो, असं बसण्यासाठी पण काही जागा वगैरे काही चांगली नव्हती. दुसरीकडे गेलो, दुसरीकडे पण काय बघण्यासारखं नव्हतं. फर्स्ट लोकेशनला जिथं गेलो होतो ना ते लोकेशन पण बंद होतं. म्हणजे लोकेशन भरपूर आहेत पण बघण्यासारखे नाहीत. मला तरी नाही वाटत की इथे जास्त काही बघण्यासारखे आहे, बिकॉज संध्याकाळच्या टायमाला त्रिवेणी संगमला गंगा आरती होते, ते एक बघण्यासारखं असेल. आणि तिकडचं बोलतात ना त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्या एकत्र मिळतात, ते एक बघण्यासारखं असेल. पण इकडचं लोकेशन तुम्ही जे बघताय ना हा पूर्ण टोटली कपल पॉईंट आहे. बाहेर आहे ना कसली तरी मूर्ती आहे, म्हणजे आश्रम टाईप आहे, पण आहे ना आतमध्ये पूर्ण टोटली आहे ना कपल पॉईंट आहे. आणि इथे गार्डनमध्ये येण्यासाठी आहे ना कुपन घेतले जातात, आणि कुपन तर घेतलं आहे आम्ही दोघांनी, आणि कुपन घेऊन आता आतमध्ये आलो आहे. पण इथे पण काहीच बघण्यासारखं नाही आहे. आपण नॉर्मल शूट करूया, फोटो वगैरे काढूया, फोटो वगैरे काढून आहे ना इथून निघूया. तुम्ही बघा लोकेशन तुम्हाला कसं वाटतं आहे, चांगलं वाटतं आहे का, कारण की एवढं काय बघण्यासारखं तर नाही आहे. पण सिटी आम्ही फिरलो कारण की आमच्याकडे दिवसभर तरी काय काम नाही आहे. आपल्या रूमवर जाऊया, संध्याकाळच्या टायमाला फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या टायमाला जाऊया त्रिवेणी संगमवरती आणि तिकडे गंगा आरती अटेंड करूया. आणि आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. भावांनो, आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आहे ना भले इथे एंड झाला असेल, पण आपले व्लॉग आहे ना अजून येणार आहेत भरपूर. तोपर्यंत भावांनो आहे ना स्टे कनेक्टेड विथ मी. तर भावांनो, हा व्लॉग एंड करूया. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश.